सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी बरसला। शहरातील आसरा, गजानन नगर परिसरात गारांचा पाऊस झाला। दरम्यान या वादळी वाऱ्यामुळे या भागातील अनेक घरांचं नुकसान झालंय। सोमवारी सकाळी या नुकसानग्रस्त भागाची आमदार सुभाष देशमुख यांनी पाहणी केली। या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेत। वादळी वारा आणि पावसामुळे शंकरनगर, टिकेकरवाडी, गजानन नगर येथील घरांवर अनेकांचे पत्रे उडून गेलेत। तसेच झाडे घरावर पडून घरांचे व घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले। आमदार सुभाष देशमुख यांनी या नुकसानग्रस्तांची भेट घेत तेथील नुकसानीची पाहणी केली। यावेळी तेथील लोकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली। आमदार सुभाष देशमुख यांनी लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असं आश्वासन नुकसानग्रस्तांना दिलंय। नुकसानग्रस्त लोकांना पुरवलेत जेवणाचे डबे। रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक लोकांची घरे पडली होती। सोमवारी सकाळी संपूर्ण दिवसभर लोक चिंतेत होते। आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली। तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्तांना जेवणाचे डबे पुरवले गेले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।